लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज. परभणीतून प्रचाराची असणारी ही पहिली सभा आहे. या परभणीतला एक इतिहास, सूर्यवंशीच्या निमित्ताने घडेल असं मी त्या ठिकाणी मानतो. गेली 70 वर्ष पोलीस कस्टडीमध्ये ओ सैनिक जरा बाजूला उभे राहा. गेल्या 70 वर्षामध्ये पोलीस कस्टडीमध्ये देशभरामध्ये 1.5 लाखाच्या वरती हत्या करण्यात आली. पण त्याच्यापैकी एकाही हत्येमध्ये पोलिसाला शिक्षा झाली आहे असं उदाहरण नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की कायद्यामध्ये एखाद्याची हत्या पोलीस कस्टडीमध्ये झाली तर त्याचं पुढे काय करायचं याचा कायदा असतो. याचा कायदाच नव्हता आणि म्हणून सगळे पोलीस बरी व्हायचे अशी असणारी परिस्थिती. पण या निमित्ताने आपण असणारा हा जो कायद्यातला कमतरतेपणा आहे, त्या कायद्यातल्या कमतरतेपणाला धरून कोर्टासमोर आपण आणलं आणि कोर्टाच्या आपण असं लक्षात दिलं की माणूस स्वतःहून पोलीस कस्टडीमध्ये जात नाही, तर त्याला कोर्ट पोलिसाच्या कस्टडीमध्ये आणि कोर्ट पोलिसाच्या कस्टडीमध्ये देत असल्यामुळे त्या माणसाची हिंदीमध्ये ज्याला आपण हिफाजत म्हणतो, त्याची सुरक्षितता ही कोर्टावरची आहे. त्याची सुरक्षितता तो पोलीस कस्टडीमध्ये असताना, जेलमध्ये असताना त्याची जबाबदारी ही कोर्टाची आहे. कोर्टाने ही बाब मान्य केली आहे आणि आता कोर्टच सरकारच्या पाठीमागे लागलेला आहे की तुम्ही कायदा करता की नाही हे सांगा, नाही तर आम्ही तिथे कायदा करू. वेळ लागेल याच्यात दुमत नाही, पण ज्या दिवशी कायदा लागेल त्या दिवशी परभणी मधले काही पोलीस हे अटक झाल्याशिवाय राहणार नाहीत की आपण असं अटक झाल्याशिवाय राहणार नाही की आपण लक्षात. आणि म्हणून आपली असणारी मोठी जबाबदारी असेल त्या ठिकाणी मानतो. काय जबाबदारी आहे ती कायदे मंडळात आपण जोपर्यंत जात नाही,
कायदे मंडळात जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण कायद्यांमधली दुरुस्ती करू शकत नाही. आणि म्हणून कायदे मंडळावर जाणं हा महत्वाचा. एक उदाहरण घेऊन देतो. परभणी महानगरपालिकेचं बजेट किती कोटीचं आहे? अरे 15 कोटी तर ग्रामपंचायतीचं पण नाही. धरून चालू आपण असं तर 1500. धरून चालू आपण असं तर 1500. या 1500 कोटीपैकी आदिवासी समाजावरती 5% हा खर्च केला. एससी वरती जे आहे ते 5% खर्च केला. तो केला जातोय का? तर नाही. समाज कल्याण खातं राज्याचं जे आहे त्यांचं जे बजेट मधनं येतं महानगरपालिकेला खर्च करण्यासाठी त्याच्यामधूनच खर्च केला जातो. आता 1500चे 5% किती झाले? कोणाचं गणित चांगलं आहे? सगळे मूर्ख कार्यकर्त्यांना मी सांगतो तुम्ही 75 कोटीचे मालक आहात एवढं लक्षात. का ज्या कार्यकर्त्याला हे माहित नाही तो मूर्खच असतात. पंच्याहत्तर इथले 75 तिथले 1.5 कोटी 150 कोटीचे तुम्ही खर्च करू शकता. कधी खर्च करू शकता की तिथे प्रतिनिधी गेला असेल तर नाही. तर मग तुमच्या नावाखाली दुसराच कोणतरी खात बसतो अशी असणारी परिस्थिती. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आणार आहे की बाबासाहेबांनी इथल्या असणाऱ्या सर्व मागासवर्गीयांना लिहायला सांगितलं होतं. काय लिहायला सांगितलं होतं? की मी माझ्या मुलाला शिकवेल, आणि दुसरं लिहायला सांगितलं होतं की मी सत्ताधारी आणि मी सत्ताधारी होईल. आता आपण काय म्हणतो? आता मुदत सर उभं राहिलेले शहराचे अध्यक्ष आहे. आता ह्यांना उद्या महापौर करायचे असेल तर काय केलं पाहिजे माणसाने? आता नगरसेवक जास्ती निवडून यावे लागतील तर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे, मतदार आहे, त्याचं 100% मतदान झालं पाहिजे की नाही? नाही तर आपण काय जाऊ दे काय म्हणाले माझे येणच मत 100% मतदान जर आपण केलं तर पॅनलच्या पॅनल निवडून येता अशी असणारी परिस्थिती. आता जिथे आपण धरून चढू की पॅनलला असणारे 500 मतं कमी, ते 500 मतं मिळाली तर ते पॅनल निवडून येतात. आपण काय म्हणतो की उमेदवारांनी प्रयत्न केले पाहिजे, तर आपण काय म्हणतो
बाबासाहेब काय म्हणाले होते की इलेक्शन हे लोकांचे, इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन. आणि ज्या विचारांना तुम्ही मांडता, ज्या विचारांना तुम्ही मांडता, त्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये गेली, ज्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये गेली तर सत्ता त्या विचाराप्रमाणे चालते. आज भारतीय जनता पक्षाचं सत्ता आहे, RSS ची सत्ता आहे. त्यांनी 1950 साली सांगितलं की आमची त्या दिवशी सत्ता येईल त्या दिवशी आम्ही संविधान बदलू. आणि आज आपण बघत असाल करोड रुपये ते खर्च करताय, करोडो रुपये ते खर्च करताय. कशासाठी? तर स्वतःच्या विचाराची सत्ता आणण्यासाठी. आणि स्वतःच्या विचाराची सत्ता आणली तर मग आपल्याला असणारं या देशातलं संविधान बदलाय. मी इथला असणारा फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे त्यांनी फार जबाबदारी घ्यायची नाही. त्यांनी एकच जबाबदारी घ्यायची आणि ती म्हणजे एक मत, एक मत त्यांनी अजून जुळवायचं आणि ते जुळवलेलं मतदान पक्षाच्या उमेदवाराला मिळेल हे त्यांनी पाहिजे. समजा एका प्रभागामध्ये असताना 4-4.5 असं धरून चालू की फुले शाहू आंबेडकरी मतदार आहे, त्यांनी एक हातून जमवला तर किती होतात? किती होतात? 90. परभणीमध्ये निवडून यायला किती लागतात? 3.5-4.5. तुम्ही उमेदवार जिंकून आणला जिंकून की मुदतसर झाले माफ. आता तो एक कसा आणायचा हे मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला चांगलं माहिती. त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी तुम्ही घेतली का एक मत पक्षाला तुम्ही अधिक मिळवून तुमच्यापेक्षा एक मत अधिक तुम्ही मिळवून दिलं असं विग्रह धरू का? महिलांचं मतदान बघा, पुरुषाचं मतदान बघा. करोडो रुपये खर्च करू द्या तुम्ही असताना त्या करोडो रुपयावरती पाणी सोडून इथला असणारा एक नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो. एक नवा इतिहास घडू शकतो. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपण खुर्दार बांधतो. काय खुर्दार बांधली पाहिजे की जिंका. माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं इथे असणारा सर्व राजकीय पक्ष कदाचित एकत्र येण्याची शक्यता आहे. शक्यता होऊ शकते, मी नाही म्हणत नाही. भारतीय जनता पक्षाला असणारी कला फार चांगलं आहे. नोटीस काढा, पोलीस स्टेशन मध्ये बोलवा की तो आपला नांगी टाकून मोकळा होतो. त्याच्या मनात असेल नसेल पण तो नांगी टाकून त्या ठिकाणी मोकळा होतो, अशी परिस्थिती आहे. आपणच असे आहोत. फुले शाहू आंबेडकर विचाराले की तुला अंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही की आपलं.
आणि म्हणून एकंदरीत या कालावधीमध्ये तुमच्या लक्षात आलंय का की तुमच्याकडे काय आलंय म्हणून? काळाच्या ओघामध्ये काय आलंय हे लक्षात आलं का? काय आलं हे आपल्या लक्षात आलंय का? एकाने तरी सांगा की तुमच्या काळाच्या ओघामध्ये काय आलंय, हातामध्ये काय आलंय? मोबाईल आहे, मतदान आलंय, अजून काय आहे? संधी आले, अजून काय आहे? फुले शाहू आंबेडकरी मतदाराच्या हातामध्ये, समूहाच्या हातामध्ये मानवतेची नुसती पताका नाही तर त्याचं नेतृत्व आलंय हे असताना लक्षात घ्या. आपण पूर्वी काय होतं मला सांगा? जवाहर मायबाप ते आजही काही जण करतात. आता बदल झाला आणि हा बदल आपल्या मनात दिसला पाहिजे, जाणवला पाहिजे. मी आता मागणारा नाही, मी देणारच आहे, पण त्याचं नेतृत्वही करणार आहे. हा बदल आलेला आहे हे लक्षात घ्या. हा बदल आहे. मी देणारा झालोय ही परिस्थिती आहे आणि त्याच्याच बरोबर इथे मी नेतृत्व सुद्धा करायला आलोय अशी असणारी. आज मुस्लिम समूह काय म्हणतो की संविधान वाचलं पाहिजे. आज मुस्लिम समूह काय म्हणतो की संविधान वाचलं पाहिजे. संविधान नसतं तर त्याला माहितीये की अखलाक सगळीकडे झाला. संविधानामुळे असताना सगळीकडे अखलाक झालं नाही हे झालं. आपण नेतृत्व दाखवू आणि आम्ही कायद्याचं नेतृत्व आहे, कायद्याची व्यवस्था इथे आहे. तर आज इथला असताना मुस्लिम समूह असेल किंवा धर्माच्या नावाने राजकारण करणारे भारतीय जनता पक्ष, इथे जागा किती? कॉर्पोरेशनच्या जागा किती? 5. हा जो आलुतेदार आहे, बलुतेदार आहे, पांचाळ समाज आहे, लहान ओबीसी आहे, किती जागा दिली? किती उमेदवारी दिली आहे? अजिबात दिली. काँग्रेसची तर इथली अवस्था फारच दयनीय आहे. 28 उमेदवार आहे, मला सांगण्यात आलं 28 पैकी 18 उमेदवार मुसलमान आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि उरलेले 10 जे आहेत ते एकमेकांचे नातेवाईक आहेत अशी असणारी परिस्थिती. नॉन मुस्लिम समाजातले जे उमेदवार आहेत, गैर मुस्लिम उमेदवार आहेत, पण ते नात्यातले आहेत. मी काँग्रेसवाल्यांना तेच म्हणत होतो की तुमच्याकडे आता राहिलेला मतदार एकच राहिला, तो मुसलमान. तुम्ही आतापर्यंत शरद पवारांच्या नादी लागला, म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागला आणि म्हणून तुमची ही हालत झाली. काही ठिकाणी शहाणपणा आला, काही ठिकाणी शहाणपणा आला. मी इथला बाबादूर आहे आणि बाळापूरचे असणारे उमेदवार खतीब
ते म्हटले बाबा दुरांनी आपल्याशी बोलायला ना. त्याला म्हटलं बाबा दुरांचं राजकारण आम्ही आणि मकराम पवार यांनी म्हटलं सुरुवात केलं, त्याला विचार ते काय प्राणी आम्हाला माहिती. आमचा हा खतीब साहेब जे आहे ते सरळ सरळ चालणारे नाही बहुत अच्छा मुसलमान. म्हटलं ठीक आहे. त्यांनी त्या खतीबांचा उपयोग करून घेतला. एका पक्षातून घेतले, काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष घेतलं आणि काँग्रेसलाच वाट लावायला निघाले त्याची. त्याच्यामुळे इथलं असताना मुसलमानात माझं आव्हान आहे. इथल्या मुसलमानांना माझं आव्हान आहे, काँग्रेसकडे आता काही राहिलेलं नाही. काँग्रेसकडे एका काळी मतदार होता, तो आता राहिलेला नाही. तेव्हा उद्याचे असणाऱ्या ह्या व्यवस्थेमध्ये सेक्युलर विचाराची जपवणूक झाली पाहिजे. संविधान हे टिकलं पाहिजे असं जर इथल्या मुसलमानांचं मत असेल तर त्यांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान दिलं पाहिजे. इथले जे उलेमा उकराम आहेत त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की मुस्लिम समाजामध्ये असणारं राजकीय नेतृत्व नाहीये. काही ठिकाणी उभरते अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मुस्लिम मतदार जो आहे तो उलेमांकडे त्या ठिकाणी बघतो की आपण काय केलं पाहिजे, काही न केलं पाहिजे. मी त्या सगळ्या मौलवींना असणारं आव्हान करणार, वरती कोण आहे? मोदी आहे. खाली कोण आहे? तर देवेंद्र आहे. वरती मोदी आहे, खाली देवेंद्र आहे. तुम्हाला आता नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. नगरपालिकेच्या झाल्या, महानगरपालिकेच्या झाल्या. नगरपालिकेमध्ये मुस्लिम समुदायाने यावेळेस मतदान करत असताना सेक्युलर पक्ष कसे निवडून येतील या दृष्टिकोनातून त्यांनी असणारं त्या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून नगराध्यक्षांचा निकाल गेला आला, तो भाजपच्या बाजूने ला. पण नगरसेवकांचा निकाल जो आहे हा नगरसेवकांचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लागला हे आपण लक्षात घ्या. विरोधात लागला. तेव्हा इथे महापौराची सरळ निवडणूक नाही, महापौराची सरळ निवडणूक लोकांमधली नाहीये, तर नगरसेवकांमधून आहे. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या मुस्लिम समुदायाला माझं असणारं आव्हान आहे की उद्याचा असणारा महापौर मुदस्सर यांना असताना आपल्याला बघायचं असेल तर वंचितचे सर्वच उमेदवार यांना आपण मतदान द्या, त्यांना जिंकवाल अशी असणारी अपेक्षा. शेवटी उमेदवाराचं चिन्ह काय? उमेदवारांचं चिन्ह काय? उमेदवारांचं चिन्ह काय? जय भीम, जय भारत.